पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात आपण दोन वहिनींना भेटणार आहोत. सानिका योगेश राऊत आणि कविता भानुदास लोटेकर या दोन वहिनी कुठे राहतात, काय करतात, सगळं काही जाणून घेणार, त्यांच्याशी संवाद साधणार आणि त्याचबरोबर दोघी एकमेकींशी कशा वागतात ते सुद्धा जाणून घ्या. आपण बघतो आहोत गेल्या काही भागांमध्ये प्रत्येक भागात काही ना काहीतरी घडतं, काही ना काहीतरी होतं. कोणाची तरी कधीतरी अशी सिच्युएशन येते की काय करू, मी उजवीकडे जाऊ की डावीकडे जाऊ. नेमकं आजच्या भागात काय होणार ते बघणार आहोत. भेटूया राऊत आणि लोटेकर या दोन्ही परिवारांना. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. पण त्याआधी नमस्कार. नमस्कार. दोघींचंही स्वागत. दोघी आपापल्या स्थानावर विराजमान झालेल्या आहेत. म्हणजे एकीकडे राऊत वहिनी आहेत तर दुसरीकडे लोटेकर वहिनी बसलेल्या आहेत. हां, मला सांगा तुमचं बालपण कुठे? माझं बालपण पडघा. पण त्याआधी बोलवूया मिस्टरांना. हां, बोलवा. या, स्वागत आहे तुम्ही कार्यक्रमात. बसा. बालपण पहिले मी मामाकडे होते. कुठे? कासारोडली, ठाण्याला. आई बाबा काय करायचे तुमचे? वडिलांचं आमचं दुकान होतं. कसलं? टेलरिंग. हां. अच्छा. आणि तुम्ही किती भावंड? आम्ही 3 जण. तुम्ही? मी मोठी, मग भाऊ आणि त्याच्या पाचची बहीण. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? कुर्ल्याला कुठे? कमानी. किती जण घरात? मी आणि एक बहीण, ती चिपळूण असते तिच्या लग्नाला, आणि 3 आणि आई वडील होते. आई बाबा काय करायचे? आई वडील नाही, वडील वारले. आता आई आणि मी 4 जण होतो. अच्छा. पण तुम्ही शाळा वगैरे सगळं कुर्ल्या? हो, सर्व कुर्ल्या. कमानीला? हो. मग पडघ्याला कशाला गेलो? शिर्डीला चालले होते? नाही, तिचे पप्पा आमच्याकडे आले. हा, त्यांचे पप्पा आमच्याकडे आलेले. काय हो, कशासाठी? हा, त्यांना सांगितलं कोणीतरी की असं असं आहे मुलगा व्यवस्थित. मग ते गेले बघायला. हा, मग हे आले आमच्याकडे बघायला. किती जण आले होते? हे आलेले, आई आलेल्या आणि त्यांचे मावशीचे मिस्टर आलेले. मग काय झालं? काय नाही, मग पसंती झाली. मग काय तुम्ही काय दिलेलं खायला वगैरे? काय दिलेलं आलेलं ते? कांदा पोहे. आठवत आहेत तुम्हाला ते? कसे होते हो? काय गोड असतायत बघा. मग कसे होते? चांगले होते, वाईट होते? बरे होते. पहिली का बोलताय ते असं? बरे होते का म्हणाले? ते कधी चांगलं बोलतच नाही. म्हणजे काय सांगता? आपण काही बनवलं ना बरे. का हो असं करता? मुद्दाम असं चिडते ना, बरं वाटतं. काय सांगता? त्या दिवशी होकार झाला? नाही. हो. तुम्ही नाही म्हणताय, तुम्ही हो म्हणताय, आणि परत त्या नाही म्हणाल्यावर हे हो म्हणा म्हटल्यावर ते हो म्हणाले. काय वहिनी असं काय? नाही, त्या दिवशीच हो बोलले. तुम्ही? नाही, तेच बोलले. काय हो, मग ते आता नाही म्हणतायत? लगेच तर एक संडेला बघायला आले, लगेच पुढच्या संडेला आमचं साखर म्हणजे. पण ते नाही का म्हणतायत? मग काय विसरले असतील. लगेच हो म्हणाले. विसरले. किती मुली बघितल्या होत्या तुम्ही? आता आठवत नाही. तरी 5-6. मग त्यातली यांनाच का पसंत केली? आवडले. मग का आवडली मग. आवड. आणि या तुमची बहीण? हो. जरा त्यांच्याशी बोलू. हा, चालेल. सुटला. नमस्कार. तुमचं बालपण? कुर्ला. भाऊ तिकडे भाऊ बसले. व्हेरी गुड. आपण काय करता? मी आता हाऊसवाईफच आहे. पहिली जॉब करत होती. कुठे? कांदिवलीला युनियन बँकेमध्ये नोकरी करत होता. मिस्टर काय करतात? सॉफ्टवेअरमध्ये योगेश्वरीला ऑफिसमध्ये. बोलवूया का ना? कसं बोलवता तुम्ही? अहो, अरे लगेच या इकडे. मी कुठे सांगितलं बोलवा म्हणून? बोलवूया का? बोलवा. या. स्वागत आहे. बस.
नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? बोरिली. बोरिलीला कुठे? काजूपाडा. आणि कोण कोण घरी? घरी आम्ही आता तिघं असतो. आता तिघे असता? हां, मुलगी, मी आणि मिसेस. आणि बालपणी आई वडील तिघं भाऊ. ते कुठे असतात सगळे? एक भाऊ पुण्याला असतात आणि एक भाऊ माझ्याबरोबरच असतात, म्हणजे दुसऱ्या रूममध्ये आमच्या जुन्या रूममध्ये राहतात. मग तुम्ही बघायला गेले होते ना? नाही. मग आम्ही एकत्र काम करायला. लव्ह मॅरेज झालं आमचं. काय सांगताय? कसं काय हो? कुठे कुठे? एकाच ऑफिसमध्ये होतो. कुठे? अंधेरीला, शेअर मार्केटमध्ये. मग झालं, मी विचारलं मग त्यांना शेवटी. तुम्ही म्हणजे काय एकत्र काम करत होतो. हा, झालं. तुम्ही त्यांना प्रपोज केलं? हो. हल्ली मुलं वाट बघत असतात की मुली कधी प्रपोज करतील म्हणून. हा, तो योग तुमच्या बाबतीत बरा जुळून आला का? तुम्ही का नाही प्रपोज केलं त्यांना? अरे, करणारच होतो पण तिनेच केलं. मग करणार होतो म्हणजे कधी? 60व्या वर्षी? हा, तसं थेट विचारलं की? नाही, भेटूनच विचारलं मी. कुठे भेटला होता तो, आठवतंय? कुठे? बँड्राला. कुठे? बँक स्टँडच्या इथे. आणि घरी कळल्यावर? घरी कळल्यावर त्यांची संमती झाली. हो का? त्यांनी पण बँड लगेच बँड स्टँड नाही ना? नाही. पण लगेच धरून होकार झाला दोघांचे. छान. तुम्हाला कळलं होतं हे? नाही, नंतर सांगितलं. कधी? लग्न झाल्यावर. भाऊ म्हणून लक्ष नाही ठेवलं तुम्ही? लक्ष असतं. काय लक्ष होतं? इथे बघा काय चाललंय बँड स्टँडवर. ऑफिसमध्ये नाही बघा लक्ष ठेवायला. नाही, पण व्यवस्थित झालं. हो. हो की नाही? आता सगळं छान, सुखाचं, आनंदाचं सगळं सुरू आहे. हे भाऊ का? हो, हे भाऊ खूप प्रेम करतात. खूपच सगळ्या गोष्टी विचारतो तो मला, काय कसं करायचं काही नाही. सगळ्या गोष्टी सांगत असतो, कुठे काय झालं कुठे नाही. खूपच म्हणजे मी त्याला खूप मानते. माझा एकमेवच तो हे आहे माझ्यासाठी, माझ्या पाठीमागे राहणारा, सगळ्या गोष्टीला धावणारा. आई पण खूपच प्रेमळ आहे माझी. खूप जीव काढला ते पण माझ्यासाठी. वडील वारले. लहानपणी वडिलांची माया मिळालीच नाही. भावानेच सगळं केलं माझ्यासाठी. अगदी शिक्षणापासून सगळं त्यांनी पुरवलं मला. ऑफिसमध्ये जॉब पुरवलं. अगदी मला म्हणजे लग्नाच्या आधी मला ऑफिसला सोडायला सुद्धा यायचा, घ्यायला सुद्धा यायचा तो. किती प्रेम आहे भावाचं बहिणीवर आणि बहिणीचं भावावर. संपूर्ण कुटुंबाचं स्वागत. नमस्कार. तुमची ओळख करून घ्यायचीच राहिली ना, हो की नाही? यांची आपण ओळख करून घेणार आहोत पुढच्या टप्प्यावर. पण आत्ता या ठिकाणी पहिल्या खेळासाठी मला, दादा तुम्ही हसत नाही का हो कधी? असतं ना. हा, दादांचं हसणंच कमी झालंय. खूपच हसतं, पण आता तर काय माहित नाही. लग्नानंतर हसू कमी झालं असं वाटतं का तुम्हाला? नाही हा? म्हणजे असतंच प्रत्येकाच्या सगळ्यांमध्येच असतं. बायको घरात आलं असं कमी होतं. हा? काय हे मान्य आहे तुम्हाला? बायको घरात आल्यावर पुरुषाचं हसू कमी होतं असं विधान केलंय त्यांनी, तुम्हाला मान्य आहे? काय माहित नाही, आधी हसत होते, मला काही कल्पना नाही ना. पण लग्नानंतर कमी झालं हे मान्य आहे? म्हणजे हसतात, म्हणजे असं कधीतरी. तुमचं काय म्हणणं जास्त आहे? नाही हसत. मला काय म्हणणार आहे. काय पण हे विधान जे बहिणीने केलंय ते बरोबर आहे का, की लग्नानंतर पुरुषाच्या चेहऱ्यावरचं हसू कमी होतं? असेल, माहित नाही. नाही, तुमच्या बाबतीत काय काय नाही, मी आठवत आहे. आहे तसे जात. बरं, बघूया या खेळात काय होणार. उभे राहा. स्वागत आहे तुमचं. या, बसा. मस्त छान दिसत आहे. हे घ्या. हे काय माहिती? कानातले. हा, कानातले ना? हा, कानातले. व्हेरी. कोणाला एकीलाच द्यायचे आहेत ते कोणाला द्या? बहिणीला दे. का? भाऊबीज म्हणून. का भाऊ बिजेला यंदा जाणार नाही? हा, नाही, तिला दे, बहिणीला दे. तुम्हाला वाईट नाही वाटणार? वाटेल ना, हा? वाटेल. आता एक मिनिट ते ठेवा जरा. आपण बहिणीला विचारूया. काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? काय केलं पाहिजे? वहिनीला दिलं पाहिजे ते. होय ना? हा. तुमचं काय म्हणणं आहे? ती सांगते मग देतो. बर, हे थोडेसे प्रश्न हे खरंच अडचणीत टाकणारे असतात. कारण ना, शेवटी घरातनं वहिनी किंवा बहीण गेली काय आणि घरात वहिनी आली काय, ही जी व्यक्ती असते ना, ती सगळ्यांचं मन राखण्याचाच प्रयत्न करत असते. आणि त्याचमुळे नकळत हे चेहऱ्यावरचे हावभाव बदलत असतात. कारण कुणालाच वाईट वाटू नये, तर कुणालाच वाईट वाटावं असं कधीच ह्यांना वाटत नसतं. तर कुणालाच वाईट वाटू नये असं वाटत असतं आणि त्यातूनच ही सगळी तारांबळ उडते. चला, तुमच्यासाठी मी थोडासा मदतीला धावून येतो. चालेल?
की नको येऊ? या ना. मदत पाहिजे की नको? पाहिजे पाहिजे हा पाहिजे. ते बंद करा. हा निर्णय आपण या खेळाच्या शेवटी घेऊ. चालेल. चालेल. आता कसं वाटतंय? बरं वाटतं. हं? हलका हलका वाटतं. कारण हातातलं वजन कमी झालं ना. आणि आता पहिल्या खेळाला सुरुवात करूया. या खेळामध्ये दोघींपैकी कोण सगळ्यात आधी वजन पूर्ण करणार बघूया. समोर वस्तू आलेल्या आहेत आणि मी जेवढं वजन सांगणार तेवढं वजन 2 मिनिटामध्ये वहिनींना गोळा करायचंय. म्हणजे तुम्ही गोळा नाही करायचं, वस्तू हे देणार आहेत. हा, तुम्ही इथून उठायचं नाही. पण दोघींपैकी कुणाचं वजन आधी पूर्ण होणार ते आपण बघणार आहोत. आणि वजन आहे 375 ग्रॅम. वेळ सुरू झाली. चला चला मागा दोघी जणी. तुम्ही वस्तू मागा वहिनी. 375. कविता लवकर. व्यवस्थित ठेव कविता. कविता 375. 10 सेकंद झालेली आहेत. 375 ग्रॅम. अरे काय द्या लवकर द्या लवकर. कविता नीट ठेव. 375 ना. हा हा. लवकर. पिन दे. तुम्ही पण मागा वस्तू. दे एकच दे. पिन काहीतरी तिकलीचं पॅकेट अरे तिकीट द्या. घे ना तिथली पिन. हा झाले. 370. 374 झालेलं आहे. इकडे 372 झालेलं आहे. अभिनंदन. बहिणीचं वजन होण्यासाठी भावाने जास्त मदत केलेली आहे. 1 2 3 14 15 आणि सगळ्या पिन 16 गुणुले 200. 3200 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. कोणाला देणार तुम्ही ठरवा. तुम्ही ज्यांना वाटेल त्यांना देऊ शकता. राऊत आणि लोटेकर हे 2 परिवार, ही 2 कुटुंब. पण यांची ओळखच अजून झालेली नाही. यांची ओळख करून घेण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना विनंती, सगळेजण या बाजूला या. आणि आता ही 2 परिवार काही वेगळे राहिलेले नाहीत, सगळे एकत्र आहात. तेव्हा इथे या, लवकर या. सगळे 2 परिवार एकत्र आलेले आहेत. चला असेच राहा सगळे असं म्हणत घेऊया काही क्षणांची विश्रांती. बरं, आता मला सांगा, तुमच्या दोघींपैकी या सगळ्यांची ओळख कोण करून देणार? मी देते करू. तुम्ही. चला मोठ्याने या. त्या सासूबाई आहेत. नमस्कार. ही माझी मावशी आहे. नमस्कार. ही मम्मी आहे. नमस्कार. ही पण मावशी आहे. नमस्कार. ही माझी मुलगी. बर. हे मिस्टर. हे मिस्टर का? अच्छा, लवकर ओळख करून दिली. नमस्कार. त्या मावशीच्या मुली. हो. ते काका आहेत मावशीचे मिस्टर. ते माझे पप्पा. नमस्कार. हा मावशीचा मुलगा. हा. तो माझा भाऊ आहे. ते दोघे भाऊ आहेत. ही भाऊज आहे. तो काका आहे आणि ती काकाची बायको काकी. तुमच्या सासरचे? नाही, ते सगळे गावी असतात ना, त्याच्यामुळे ते यायला नाही जमलं त्यांना. हो, पण मग ते आता ओरडतील तुम्हाला. नाही, त्यांना खूप मिस करते मी. खरंच खूप मिस करते मी. बरं, तुम्ही सांगा, मिस्टरांनी तुमच्या स्वभावात एक बदल करायचा तर कुठला केला पाहिजे? काय नाही, ते असेच कोणती गोष्ट बोलले ना का ते करेपर्यंत ते बोलतच राहतात कंटिन्यू. 1 मिनिट. तुमची जी तक्रार आहे त्याच्याबद्दल त्यांचं काहीतरी म्हणणं असेल ना? काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? मान्य आहे. काय मान्य आहे? तक्रार मान्य आहे. मान्य आहे. पण मग त्यात काही बदल होणार आहे का? होणार ना. कधी? आता एकदाच बोलणार. आणि ते त्याने नाही ऐकलं तर? नाही ऐकलं तर मी करेल. अरे वा, केवढा मोठा बदल आहे. बरं. आणि तुमचं काय म्हणणं आहे? आमच्या वहिनीने काय स्वभाव कुठला बदल केला? थोडी राग पटकन दिला. बोलला की तो राग कमी केला पाहिजे. काय हो? एवढा नाही असं, म्हणजे काय बोललं तर थोडा तर राग यायलाच पाहिजे ना. बरं, तुम्ही सांगा, तुमच्या मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला? वेळेवर कधी येतच नाही. 5 मिनिटं बोलतात नाही, अर्धा तासाने येतात म्हणतात. काय हो, मान्य? हा मान्य. आता कामं आहेत तर काय घेतलीच पाहिजेत. 5 मिनिटं बोलून काय 5 मिनिटात कोणी येतात ना स्टेशन. मग तुम्हाला उशीर होणार असेल तर सांगावं की मला उशीर होईल यायला. मग ते आधीच सांगतात, काम व्हायच्या आधी सांगतात ना, मी 5 मिनिटात येतो. त्यांचा काय फोनवर फोन येणार, त्यापेक्षा आपलं 5 मिनिटं बोलले बघा बाबा, तुमचं तुम्हीच सांभाळा. तुम्ही सांगा, आमच्या या वहिनींनी स्वभावात कुठला बदल केला? मग पटकन राग येतो ते. काय हो? नाही, राग येतो म्हणजे रागवलंच पाहिजे, त्याशिवाय प्रेम वाढत नाही. कळलं तुम्हाला? तुम्हाला कळलं? बहिणीची काय म्हणणं आहे, बहिणीचं काय म्हणणं आहे ते कळलं तुम्हाला? तेव्हा आता हे प्रेम वाढत राहो. चला, तक्रारी संपलेल्या आहेत. तुम्ही सगळ्यांनी या दोघींबद्दल सांगा. सासूबाई. छान आहे, स्वभाव छान आहे. सगळं काम सगळं वेळेवर. मुलीनाही सांभाळते, सगळं घरातलं करते. जरा मुलीबद्दल. मुलगी छान, हुशार, खूप हुशार.
आणि आमच्या घरात सगळी लाडकी, कारण शेवटची ना म्हणून खूप हुशार. म्हणजे सगळ्या परीक्षेत अगदी चांगले मार्क काढून पास व्हायचे. जावयाबद्दल गावय पण खूप छान, खूप छान. आमचं काय झालं तर लगेच धावत येणार. आणि मुलाबद्दल माझ्या काही प्रश्नच नाही, खूपच छान. अजून कोण? बोला ना, बोला. माझी मुलगी आहे ती, तर ती खूप अशी जिद्दी आहे आणि ॲक्टिव्ह आहे एकदम. कोणतंही काम आणि कोणताही कोर्स किंवा कोणतंही करायचं काय असेल ते अगदी ती करणारच. वा वा वा. आई आहे ना, कौतुक जास्त करते ना. चांगली आहे दीदी खूप, आणि बोलका स्वभाव आहे. असं कधी म्हणजे आम्ही एकत्र आलो का स्वतःहून विचारायला येणार म्हणजे कसं काय सगळं. बरं, आता तुम्ही सगळेजण त्यांनाही ओळखता ना? हो, ओळखतो ना. मग त्यांचा स्वभाव कसा आहे, काय वाटतं? त्यांचाही स्वभाव खूप छान आहे. हो हो. आणि आता या सगळ्या गप्पा, एकमेकांबद्दलची मतं, एकमेकांबद्दलचं बोलणं सगळं झालेलं आहे. आता ह्या पुढच्या खेळामध्ये ही बक्षिसं कोण मिळवणार बघणार आहोत. आपण बघितलं, यापूर्वी आपण शब्द द्यायचो आणि संपूर्ण कुटुंब अभिनय करायचा. हां, आता कोणी बोलायचं नाही, ओठांची हालचाल केली तर ते थांबणार. पण आजपासून आपण गाणं देणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना एक गाणं दाखवणार, त्याचा अभिनय करायचा. ज्याला जसा वाटेल तसा सगळ्यांनी अभिनय करायचा. आणि तुमच्यापैकी तुम्हा दोघींपैकी सगळ्यात आधी गाणं कोण ओळखणार, बक्षीस त्यांना मिळणार. पण ओळखलेलं गाणं तुम्हा सगळ्यांना मिळून गावं लागणार आहे. हा, तुम्ही गाऊ शकता. बघूया काय होणार या खेळात. तयारात? 1 2 3. पहिलं गाणं. बोल नका. हा, ओठांची हालचाल नाही. ढोलकीच्या तालावर. लवकर. फळ, लिंबू, फळ, बघा द्राक्ष, करून दाखवा अभिनय. हा हा, हे बघा. जांभूळ, जांभूळ पिकल्या झाडाखाली, ढोल कसा एक तुम्ही कसा अभिनय केला होता दाखवा. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. आता पुढचं गाणं बोलायचं नाही. तयार आहात? हा, जोरदार. आता त्यांनी एक मिळवलंय बक्षीस. 1 2 3. बोलायचं नाही. पाऊस, पाऊस, एरे एरे पावसा. बोलू नका. हा, थांबा. हा, गाणं. पाऊस, पाऊस पडतो. सांग बोला ना. पाऊस पडेल काय, भोवती तारे साचून सुट्टी मिळेल काय, सांग बोला ना. पाऊस. 1 मिनिट. वहिनींनी जेव्हा त्यांच्याकडे बघितलं तेव्हा त्यांनी अभिनय कसा केला बघा. तुम्हाला मुद्दाम दाखवतो. तुम्ही काय दाखवलं अभिनय? बघितलं, सगळ्यांचं लक्ष तिकडे पावसाकडे होतं. तेवढ्यात यांनी हळूच बाई काहीतरी कर. अभिनंदन झी मराठीकडे. या खेळात काय होणार ते आपण बघूया. मधोमध एक टेबल आहे आणि त्यामध्ये दगड ठेवलेले आहेत. म्हणजे तुमच्याकडे छोटे छोटे प्लास्टिकचे चेंडू आहेत, ते इथून टाकायचे. हां, ते टाकल्यानंतर एक टप्पा पडून जाऊन ते मधोमध त्या चौकोनात जाऊन थांबले पाहिजे. 15-15 संधी आहेत दोघींना. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. खेळा. पहिले 5. पाच संधी झाल्या. पुढच्या 5. या, तुम्ही इकडे या. वहिनींची गुणसंख्या आहे 2.
जेव्हा ते गेले 2 त्या दादानी खूप मोठ्याने टाळ्या वाजवल्या. आणि आता 5 संधी तुमच्याकडे आहेत. बघूया काय मग. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. उपविजेत्या ठरल्या लोटेकर वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाण. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या राऊत वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. पैठणी मी पिशवीतून काढायला सज्ज काय झालो. मिस्टर सुद्धा कधी एकदा वहिनीला उचलून घेतो यासाठी सज्ज झाले. हा क्षण असतो आनंदाचा, बहुमानाचा आणि प्रत्येक क्षण जपून ठेवणार. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.